नमस्कार. मायबोली मराठी आधीमध्ये मी सुरू करतो. सर आल्यानंतर आपण नॅशनल लँग्वेज राष्ट्रभाषा हिंदी मधून पण सुरू करूया. टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. साधारणतः 7 वाजताचा आपला कार्यक्रम ठरलेला होता, त्याप्रमाणे आता आपले वक्ते डॉक्टर राहुल सूर्यवंशी सर आपल्याशी संपर्क साधणार आहेत. आणि अ, थोडंसं माहिती, आयुर्वेदा टीचर असोसिएशन ह्या संस्थेची मी तुम्हाला तोपर्यंत देतो. सर जेव्हा जॉईन होतील तेव्हा आपण तो पार्ट तुम्हाला सांगतो. आता मी सध्या स्क्रीन शेअर करतोय. तर ही वेबसाईट आहे आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनच्या वेबसाईटची. ओके. म्हणजे त्याच्यात तुम्ही हे इंटरनेट पर पण आहे, बघू शकता. आप देख सकते हो, ये नेशनल लेवल का बॉडी है. नाम में ही आता है आयुर्वेदा टीचर्स एसोसिएशन, जो टीचर के भले के लिए काम करती है आयुर्वेदा के क्षेत्र में. वो रजिस्टर्ड संस्था पिछले कुछ सालों से काम कर रही है. तो ये होम पेज है हमारे वेबसाइट का. आई एम द लाइफ मेंबर एंड एनटीटी गाइडेंस सेल का अध्यक्ष. इस पे काम करता हूँ. एनटीटी रिगार्डिंग जो भी तकलीफें होती है स्टूडेंट्स को, हम आज बात हुई मुझे मेरी सर से, तो वो इन फ्रंट ऑफ द गैजेटेड ऑफिसर्स उनको हम लोग लेके जाने वाले हैं. तो रिसेंटली कुछ फोटोग्राफ्स सर ने इनविटेशन दिया, वो उसमें थोड़ा सा दिखा देता हूँ. राहुल सूर्यवंशी सर मतलब ये वाले, ये नितिन चांदुरकर सर, ये डिफरेंट डिफरेंट लोगों को हम लोग इनविटेशन दे रहे हैं. अभी हमारा जो वर्क चल रहा है उस पे, है ना. तो बेसिकली ये सर का थोड़ा सा मैं इंट्रोडक्शन देना चाहता हूँ. इट इज अवर ग्रेट प्लेजर एंड द प्रिविलेज टू इंट्रोड्यूस you the first ever Ayurveda Teacher Association, which includes teachers from all the sectors of Ayurveda, like private colleges हो गया, government colleges हो गया, aided colleges हो गया, deemed university के to teachers है from all over the India. The chief aim of our association is to work for welfare of the Ayurveda education and Ayurveda teachers. अभी बहुत सारे लोगों ने अपने एनटीटी की एग्जाम दी. नेट सेट लेवल का डिफिकल्टी का एग्जाम था. हमने कोशिश करी, 100% कोशिश करी कि आप वो एग्जाम में पास हो जाए, क्वालिफाई हो जाए. उसके बाद आप एंटर कर रहे हो इन द आयुर्वेदा फेटर्निटी. ठीक है. तो ये आयुर्वेदा फेटर्निटी में कौन कौन से ऑर्गेनाइजेशन काम करते हैं? जो वेलफेयर ऑफ द आयुर्वेदा एजुकेशन काम करते हैं, क्योंकि आप एनटीटी क्लियर करने के बाद एंटर करते हो आयुर्वेदा एजुकेशन में. तो इसमें सर, इन्होंने, और नितिन चांदुरकर सर और बाकी पदाधिकारी, इन्होंने एक मीटिंग बिठाई थी स्टार्टिंग में. और वो मीटिंग बिठाने के बाद एक ऑर्गेनाइजेशन उन्होंने एनरोल किया, एंटाइटल किया, कॉल्ड एज आयुर्वेदा टीचर्स एसोसिएशन. वो क्या करती है? वेलफेयर ऑफ द आयुर्वेदा, आयुर्वेदा एजुकेशन एंड आयुर्वेदा टीचर्स. नाम में ही है आयुर्वेदा टीचर्स के जो भी राइट्स है उनके लिए काम करने का जो बीड़ा है उठाया है. Friends, we are facing the daunting task of improving our standards of education and services being rendered to the students and patients. We seek the cooperation from each and every member of the noble cause. Every effort, from small and large, we go a long way, half year in the journey. First, we fought for the MHS Nasik for elections of BOS members. अभी महाराष्ट्र में जो सेंट्रल यूनिवर्सिटी है, इसको क्या बोलते हैं? महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेस. उसके इलेक्शंस रहते हैं वहां पे. बीओएस मतलब बोर्ड ऑफ स्टडीज, जो आपका करिकुलम डिजाइन करते हैं. करिकुलम के बाद टाइम टेबल, उसके बाद डिफरेंट डिफरेंट रेफरेंस बुक को परमिशन देना. जो आप बोलते हैं ना कि ये बुक रेफरेंस बुक है, तो उनकी एक मीटिंग होती है बीओएस की. ऐसे बहुत सारे डिसीजन बीओएस मेंबर लेते हैं. और वहां पे जो इलेक्शंस होते हैं, वो इलेक्शन में पैनल बैठते हैं, और वो पैनल एटीए का भी बैठता है. सो दैट कॉमन टीचर्स डिफिकल्टीज
एंड द प्रॉब्लम्स कैन एड्रेस इन द यूनिवर्सिटी बाय बिकमिंग अ पार्ट ऑफ द सिस्टम। अभी जैसे समर वैकेशन हो गया, विंटर वैकेशन हो गया, मैटरनिटी लीव हो गया, तो इन सब चीजों को कोई चाहिए ना, कोई ऑर्गेनाइजेशन चाहिए, पहले नहीं था। तो फिर सूर्यवंशी सर की अध्यक्षता में वो फॉर्म हुआ, है ना। ये स्टार्टिंग हुई थी एमयूएचएस से। आगे देते हैं, आगे देखते हैं। इन द फाइट we got tremendous support from all over the Maharashtra and all sectors, that are government colleges, government aided colleges, private colleges, and 11 members of our panel are elected as a board of studies. जो मैंने BOS बोला था ना, बोर्ड ऑफ स्टडी मेंबर फॉर द MUHS नासिक. Now they are working very honestly, sincerely, by putting common teachers, Ayurveda quality education in mind. This is our first achievement towards the aim. In this election, we promise to form an association of all the teachers, which we address all the difficulties, problems of the teachers academia. टीचर्स एकेडेमिया मतलब ऐसा होता है कि जब आप एंटर करते हो, आप, अभी वो जमाना गया कि पहले डेमोन्स्ट्रेटर थे, उसके बाद टीचिंग असिस्टेंट थे, और उसके बाद फिर लेक्चरर होते थे। लेक्चरर के आगे जो पोस्ट रहती थी उसको असिस्टेंट प्रोफेसर बोला जाता था, और वो जो पोस्ट थी वो गैजेटेड पोस्ट थी। अभी ऐसा हुआ है कि डायरेक्टली आपकी अपॉइंटमेंट एज अ असिस्टेंट प्रोफेसर होती है। तो ये हो गया एकेडमिया। उसके बाद आप एसोसिएट प्रोफेसर, दैट मीन्स रीडर। उसके बाद आप प्रोफेसर। उसके बाद आप एडमिन पोस्ट में चले जाते हो, जैसे डिप्यूटी मेडिकल सुपरिटेंडेंट हो गया, मेडिकल सुपरिटेंडेंट हो गया, प्रिंसिपल हो गया, वाइस प्रिंसिपल हो गया, डायरेक्टर हो गया, डीन हो गया, और हेड ऑफ द डिपार्टमेंट। तो ये सब पोस्ट रहती है डिफरेंट डिफरेंट, इज कॉल्ड एज एकेडेमिया। बाय रजिस्टरिंग दिस एसोसिएशन वी कंप्लीट आवर वन प्रॉमिस. We, as a Ayurveda Teachers Association, are organized for first ever all teachers conference in Pune. That was the 19th August 2018 को वो पहली बार हुआ था। उसके बाद हर साल होते आ रही है, और इस साल भी 17 जुलाई को, 17 अगस्त को नागपुर में ये कॉन्फ्रेंस है, अटैकॉन 2025. In that conference, expert speakers and the member discuss how to improve the quality education, the need of association, the problems and the solution of Ayurveda teachers, legal rights of the teachers. अभी एक केस में थोड़ा सा डिस्कस करता हूँ। फैकल्टी ज्वाइन होते एज अ फीमेल फैकल्टी, दे परस्यू द करियर एंड मेटर्निटी आ जाता है। तो मेटर्निटी के हिस्से में बहुत बार ऐसा लीव का सैंक्शन नहीं होता है, तो अनपेड लीव, पेड लीव, फिर उसमें 6 महीने का लीव, फिर 6 महीने का पेड लीव, फिर बाद में हेल्थ सर्टिफिकेट, वो सब धीरे 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 लीगल राइट्स की तरफ वो मैटर आ जाता है। और इसमें फैकल्टी रेगुलर चाहिए रहते कॉलेज को, तो वो उनको इंटीमेशन कर देते या रेजिग्नेशन डालने को बोलते हैं। तो ऐसे इसमें उनके जो फीमेल टीचर्स है उनके लीगल राइट्स के लिए भी आयुर्वेदा टीचर एसोसिएशन काम करता है। दिस शोज और एसोसिएशन ट्रेजेक्टरी थ्रू दिस वेबसाइट। ये वेबसाइट का इंफॉर्मेशन पढ़ो, ऑल द इंफॉर्मेशन इन द पास्ट, प्रेजेंट एंड द फ्यूचर वर्क ऑन द एसोसिएशन ऑन बिहाफ ऑफ एसोसिएशन एंड माय ओन बिहाफ। ये सर का ही मैं प्रीफेस पढ़ रहा हूँ, राहुल सूर्यवंशी सर का। Once again, I become all you to the member of our Ayurveda Teacher Association, so that we will work together. I certainly believe that the association will bear fruitful results and lay to the firm groundwork for the future development of the Ayurveda Association and Ayurveda teachers. Thanking you, Rahul Suryanshi sir, President Ayurveda Teacher Association. सर करंटली क्या कर रहे हैं? तो सर एसोसिएट प्रोफेसर है SSIN हड़प सर का जो कॉलेज है, आप महाराष्ट्र में अगर आते हो पूना में, तो हड़प सर का बहुत नामचीन कॉलेज है, वहाँ पे सर एसोसिएट प्रोफेसर है। तो ये सर का थोड़ा सा इंट्रोडक्शन था। यहाँ पे स्टेट वाइड बॉडीज है। सबसे पहले शुरुआत MUHS से हुई, फिर उसके बाद में ऑल ओवर इंडिया इनके प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर, वर्किंग प्रेसिडेंट, जॉइंट सेक्रेटरी, जॉइंट ट्रेजरर, वाइस प्रेसिडेंट, मुंबई झोन, पश्चिम झोन, विदर्भ झोन, पश्चिम महाराष्ट्र, डॉक्टर सुमेध वासनिक सर, पश्चिम विदर्भ, अहमदनगर झोन, सातारा झोन,
पुणे सेंट्रल, पुणे सेंट्रल वापस, पुणे रेस्ट, नागपुर जोन, यवतमाळ जोन, पातूर, चिखली, उसके बाद एग्जीक्यूटिव मेंबर्स, खाड़े सर, देशमुख सर, कोटंगले सर, पाटिल सर, इतने वर्किंग बॉडी मेंबर्स हैं। ये सब आपकी हेल्प करने के लिए ही बच्चे हैं सारे। कुछ भी आपको तकलीफ तकलीफ आती है इन द रिक्रूटमेंट, इन द ये, तो वो सब हम लोग वहां पे आपको हेल्प करते हैं। एनटीटी रिगार्डिंग मैं खुद सर से डेली अपडेट लेता हूँ, सर कुछ आया क्या। बहुत सारे बच्चों का ऐसा है कि कुछ रिडक्शन मिले सर, तो ये कुछ मैं गैलरी आपको शो केस करूंगा पिछले इसकी। तो पिछले कॉन्फ्रेंस में ये एमयूएचएस नासिक का फोटो है। मैं एक मिनट बड़ा करता हूँ। तो ये एमयूएचएस नासिक आप देख सकते हो। वाइस चांसलर माधुरी कालटकर मैडम, राहुल सूर्यवंशी सर, प्रदीप जोंधड़े सर, और ये अपनी कार्यकारिणी सारे लोग आप यहाँ पे देख सकते हो। मैं बेसिक इंट्रोडक्शन करवा रहा हूँ सर, तब तक सर आ गए एक्चुअली। सॉरी सर, माझं लक्ष नव्हतं। येस सर. हा सर, तुम्ही आता सूत्र घ्या, मी बरंच इन्फॉर्मेशन दिली, फोटो पण दाखवतोय, येस गॅलरी येस सर, मी दाखवतोय, बघतो ना. आणि काय तसं हरकत नाही, अजून मला बरंच. वाटतं ऑल आर इन मराठी और कॅन आय टॉक इन हिंदी और इंग्लिश? सर, तुमच्या सोयीनुसार घ्या सर, तुम्ही म्हणजे मराठी हिंदी बरं, दोन्ही ठीक चालेल, आहे. काय हरकत नाही. ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन. मला वाटतं मराठी थोडीशी भाषा अजून जास्त कम्फर्टेबल राहते आपल्या टोटल प्रोफाईल हो बद्दल हो, किंवा नक्की एकंदरीत नक्की सर, टोटल जास्त संदर्भात. येस सर. इफ एनीवन हैज क्वेश्चन, अगर किसी को समझ में नहीं आता, कोई पॉइंट समझ में नहीं आता, तो दे कैन आस्क मी एनी टाइम. यू कैन रेज योर हैंड, और जो चैट बॉक्स है वहाँ आप अपने क्यूरीज जो है वो डाल सकते हैं. आई विल आंसर फॉर दैट. डॉक्टर, आई थैंक यू वेरी मच डॉक्टर हितेश्वर लोनारे सर, जिन्होंने आज मुझे यहाँ बोलने का मौका दिया, आप लोगों के साथ बातचीत करने का. पहिले, ठीक आहे, मराठीमध्ये आपण चालू करू. येस पहिल्यांदा सर. आपण आयुर्वेद टीचर्स असोसिएशन संदर्भात सरांनी सांगितलं त्यानुसार वेबसाईटवरची माहिती सांगली. आपण आता हा जो फोटो दिसतोय माधुरी कानिटकर मॅडमचा, आपण आयुर्वेद टीचर्स असोसिएशन ही संघटना 7 वर्षापूर्वी चालू केली. त्यामागचा उद्देश होता क्वालिटी एज्युकेशन, टीचर्स वेलफेअर, त्याचबरोबर स्टुडंटचं वेलफेअर. आयुर्वेदामध्ये एक 8-9 वर्षापूर्वी एक सिच्युएशन अशी होती की खरंच आपण जर आजूबाजूला बघितलं तर आयुर्वेद एज्युकेशन बद्दल क्वेश्चन्स होते, बऱ्याच डिफिकल्टीज होत्या. त्यामुळे प्रोफेसर, रीडर, लेक्चर, आपले जे केडर आहे, जो आयुर्वेद एज्युकेशनसाठी काम करतात, यांच्यामध्ये भरपूर डिफिकल्टीज होत्या. बऱ्याच गोष्टी लोकांना माहित नव्हत्या. कॉलेजेस आता वाढतात आयुर्वेदाच्या, जवळ 550 कॉलेज ऑल ओव्हर इंडिया आहेत. मग जेवढे कॉलेजेस वाढत आहेत त्याप्रमाणे पीजी पास आउट तेवढी संख्या नाही आहे. त्यामुळे बऱ्याच डिफिकल्टीज वाढलेल्या. तर ह्या गोष्टींना फेस करण्यासाठी आपण आयुर्वेद टीचर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली. आपण म्हणतो कुठलीही गोष्ट जर अचीव्ह करायची असेल तर त्याचं एज्युकेशन चांगलं देणं गरजेचं आहे. आणि येस. त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती ज्या आहे, आपण समाजामध्ये बघितलं तर एखाद्या व्यक्तीचं स्टेटस आपण बघतो, तर त्या व्यक्तीचं फायनान्शियल किती तो साऊंड आहे हे बघितलं तर त्यानुसार त्या व्यक्तीला आपण रिस्पेक्ट देतो, किंवा काही एक गोष्टी समाजामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल, अरे याला 2.5 लाख पगार आहे, याला 1 लाख पगार आहे, आणि एखादा 30,000 पगारवाला व्यक्ती आपल्या समोर असेल, दॅट मीन्स, तर आपण काय त्या व्यक्तीचं फायनान्शियल किंवा बाकीच्या अदर स्टेटस बघूनच ह्या गोष्टी डिसाईड केल्या जातात की मी आता एक क्षेत्रात जाऊ का नको. म्हणजे आता आयटी मध्ये भरपूर पगार आहेत तर मला आयटी मध्ये जायचं आहे, आज ह्या क्षेत्रात भरपूर पगार आहेत तर मला त्या क्षेत्रात जायचं आहे, किंवा जिथं प्रॉपर सेटलमेंट असेल त्या क्षेत्रात जातो. आयुर्वेदाचं आयुष मिनिस्ट्री स्थापन केल्यानंतर जी ग्रोथ अपेक्षित होती तेवढी अजून त्या प्रमाणात होत नाही. पण एक चांगली गोष्ट झाली की आयुष मिनिस्ट्री स्थापन झालेली आहे. त्यामुळं एक सेंट्रल लेवलला गव्हर्नमेंटनी, आपण जे आधी पुस्तकामध्ये वाचत होतो की आयुर्वेदाला राजाश्रय मिळाला पाहिजे तर आयुर्वेद पुढे जाईल, राजाश्रय मिळालेला आहे, पण आयुर्वेद पुढे जाण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे मिळून एकत्रित काहीतरी चांगले प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आयुर्वेद टीचर्स असोसिएशनची स्थापना झाली. आयुर्वेद टीचर्स असोसिएशन बेसिकली
लोकल लेवलला आपण युनिव्हर्सिटीत काय प्रश्न असतील तर ते मांडतो. आता हा फोटो बघता कानेटकर मॅडम त्याच्या आधीचे म्हैसेकर सर होते. रेग्युलर आपलं डेलिगेट जे आहे ते युनिव्हर्सिटी लेवलला भेटून आपल्या टीचर्सचे प्रश्न मांडतो आपण. युनिव्हर्सिटीमध्ये आता तब्बल 11 बीओएस मेंबर आपले निवडून गेलेले आहेत, एक सिनेट मेंबर आपले निवडून गेले आहेत, एक रिसर्च बोर्ड ऑफ रिसर्चला आपले डॉक्टर तबलारे सर आहेत, सिनेटला डॉक्टर विनोद चौधरी सर आहेत. असे लोक आपले आयुर्वेद टीचर्स असोसिएशनचे निवडून गेले आहेत आणि ते आपल्या टीचरचे प्रश्न वरचेवर मांडत असतात युनिव्हर्सिटी लेवलला. त्याचबरोबर आपलं डेलिगेट सुद्धा टीचरचे प्रश्न मांडतात. त्यामुळे आपल्या प्रश्नांमुळे आपण मांडलेल्या प्रश्नांवर आता रिम्युनरेशन जे आहे, एक्झाम रिम्युनरेशन म्हणा किंवा अदर ड्युटी लिव्ह संदर्भातले असतील किंवा सरांनी आता जस्ट मांडला प्रेग्नन्सी लिव्ह संदर्भातला प्रश्न असेल, टीचर वेलफेअर कमिटी निर्माण करणं असेल, करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम असेल, असे बरेच प्रश्न आपण युनिव्हर्सिटी लेवलला मांडतोय. त्याचबरोबर स्टेट लेवलला महाराष्ट्र स्टेट मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आहे त्या लेवलला पण आपण प्रश्न मांडतो. त्या संदर्भात मागचे मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर अमित देशमुख सर होते, त्यांच्याबरोबरच्या मिटिंगचे तुम्ही फोटो बघितले. त्याचबरोबर आताचे करंट जे मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आहे हसन मुश्रीफ साहेब, त्यांच्याबरोबर आपण प्रश्न मांडले. त्यामुळे आता जो एमपीएससी थ्रू ऍड आली त्याच्या आणि त्याचबरोबर बऱ्याच एडेड कॉलेजचे ऍड आलेत. मला सांगायला अभिमान वाटतोय हे दोन्ही प्रश्न जे आहेत गव्हर्नमेंट आणि एडेडचे, आयुर्वेद टीचर्स असोसिएशनने गेले 4 वर्ष कंटिन्युअस आपण त्याचा फॉलोअप घेतोय, प्रेशर बिल्ड करतोय, मांडतोय की क्वालिटी एज्युकेशनसाठी तुम्हाला टीचरचे रिक्रुटमेंट होणं गरजेचं आहे. आणि त्या मिटिंगचाच एक परिपाक म्हणतोय की आपण म्हणत नाही आपण सगळंच आपलं श्रेय, पण आपण फॉलोअप आणि वरचेवर मांडलेले मुद्दे जे आहेत त्याच्यामुळे आज गव्हर्नमेंट लेवलला एमपीएससीचे जे ऍड आलेले आहेत, त्याचबरोबर एडेडचे ऍड आलेले आहेत, त्याच्यामध्ये नक्कीच आपला असोसिएशनचा वाटा आहे. गव्हर्नमेंट लेवलला गव्हर्नमेंटचे प्रश्न होते, काही डीपीसी म्हणजे प्रमोशन करणारे एडेडच्या लोकांचे प्रश्न होते, ते सुद्धा आपण आयुर्वेद टीचर्स असोसिएशनतर्फे मांडलेले आहेत. त्याचबरोबर कौन्सिल लेवलला काय प्रश्न होते ते आपण मांडतोय. कौन्सिल लेवलला तर तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की नॅशनल कौन्सिल लेवलला आजपर्यंत कधीच प्रायव्हेट कॉलेजच्या सॅलरीची चर्चा नव्हती. आपण आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून सॅलरीचा प्रश्न मांडला. डॉक्टर जयंत बेसिक पुजारी सरांनी बेसिक तो पॅन पे ऍड्रेस बँड केला. ठरवण्याचा जो, येस सर. हा, तो जो मुद्दा आहे मला सांगायला अभिमान वाटतो की आयुर्वेद टीचर्स असोसिएशनने पहिला तो मुद्दा घेतला आणि त्या आपण घेतलेल्या मुद्द्याला देवपूजारी सरांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला. आणि आता जो पे स्केल डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा तो आपला आयुर्वेद टीचर्स असोसिएशनचा आहे. त्याचबरोबर पीएफ ग्रॅज्युटी, आता बऱ्याच कॉलेजेसला तर तुम्ही बघितलं प्रायव्हेट कॉलेज लोकांना माहित पण नव्हती पीएफ ग्रॅज्युटी आहे. आता ते हे आपण आयुर्वेद टीचर्स आपले जे विद्यार्थी आहेत ते असोसिएशन. मोस्टली आता जस्ट एनटीटी पास झालेत सर. यांना बेसिक गोष्टीच नाही माहिती की कुठल्या म्हणजे त्याच्या संदर्भात थोडं मार्गदर्शन करा यांना की कुठं कुठं येस लक्ष येस द्यायचं जेव्हा नवीन कॉलेज जॉईन करतात ते, असं. येस येस येस. मग ह्या गोष्टी आपण प्रत्येक वेळी मांडतोय. त्याचबरोबर आयुष मिनिस्ट्रीच्या लेवलला सुद्धा क्वालिटी एज्युकेशन संदर्भातले काही प्रश्न असतील ते आपण मांडतोय आणि त्याचे फॉलोअप घेत राहतोय. आता सरांनी सांगितलं त्यानुसार तुम्ही आता ऍस्पिरंट आहात की अकॅडमिक मध्ये करिअर करण्यासाठी. अकॅडमिक मध्ये करिअर करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटत आहेत. आता अकॅडमिक मध्ये करिअर करायचं म्हणजे तुम्हाला कॉलेजेसला जॉईन होणं, जिथं ज्या ठिकाणी आयुर्वेद कॉलेज आहे त्या ठिकाणी. आता आयुर्वेद कॉलेजच्या जर बघितले तर 4 स्तर आहेत. प्रायव्हेट आयुर्वेद कॉलेज, येस. दुसरं गव्हर्नमेंट एडेड आयुर्वेद कॉलेज की ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट रन करतं पण त्याचे पगार गव्हर्नमेंट करतं. तिसरा आहे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजेस आहेत. आता महाराष्ट्रामध्ये 6 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, 16 एडेड कॉलेजेस आहेत आणि तब्बल 100 ते 125 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. आणि एक चौथी येते की डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये येणारे कॉलेजेस. त्यामध्ये भारतीय आयुर्वेद कॉलेज आहे, डीवाय पाटीलचे दोन्ही कॉलेज पुणे आणि मुंबईचे आहेत. त्याचबरोबर दत्ता मेघेचं वर्ध्याचं कॉलेज आहे ते डीम युनिव्हर्सिटीच्या अंडर येते. आणि आता नवीन जस्ट 2 वर्ष झालं राहुरी जवळ लोणीचं आहे राधाकृष्ण विखे पाटलांचं, ते एक डीम युनिव्हर्सिटीमध्ये येतं. तर असे 4 स्तराचे कॉलेजेस आहेत. तर आपल्याला करिअर चालू करायचं म्हटलं तर आपल्याला बाकीचे प्रश्नांचा विचार करायला. आता मी बरेच टीचर्स बघतो की मला फक्त करिअर करायचं आहे, अकॅडमिक मध्ये जायचं आहे, पण का कुठं जॉईन होतोय हे आपल्याला लक्षात येत नाहीये. तर काही गोष्टी आहेत की ज्याला आपल्याला करिअर चालू करायचं असेल तर कुठले प्रश्न किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला विचार करायला पाहिजेत. फर्स्ट जे आहे, आता मी सांगितलं त्यानुसार 4 स्तर, ते प्रायव्हेट कॉलेज आहे, एडेड कॉलेज आहे, गव्हर्नमेंट आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटी. आता गव्हर्नमेंट आणि एडेड कॉलेज आता जस्ट ऍड निघालेले आहेत आणि त्याचे रिक्रुटमेंट चालू आहे. गव्हर्नमेंट आणि एडेड मध्ये बघायला गेलं तर सॅलरी खूप चांगल्या आहेत. आणि तिथं आता एडेडला तर तुम्हाला ट्रान्सफर्स वगैरे याचा काही विषय नाहीये. जिथं जिथं तुमचं रिक्रुटमेंट होईल तिथं एडेड कॉलेजला अतिशय चांगले पेमेंट्स आहेत.
अगदी स्टार्टिंग लेक्चरला लाख सव्वा लाख पगार आहे. रीडरला जवळ 2 सव्वा 2 लाख पगार राहतो. प्रोफेसरला अडीच पर्यंत जातो. एवढे म्हणजे चांगले सर सॅलरी आता असेल गव्हर्नमेंट. आतापासून आपण 3 वर्ष आधी बघितलं तर 30 आणि 40 हजार गव्हर्नमेंट कॉलेजच्या कॉन्ट्रॅक्च्युअल लोकांना होतं. पण आपल्या संस्थेनं अजून बाकी लोकांनी प्रयत्न करून आत्ताच्या घडीला लेक्चर ह्या ग्रेडला सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल मध्ये 1 लाख पगार आहे सर. 1 लाख पगार ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या असोसिएशन तर्फे हम्म. हसन मुश्रीफ साहेबांना 2-3 वेळा पत्र लिहिलं की हो हो. जे गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही जे सॅलरी देताय ते ऍज पर एनसीएसएम नॉर्म नाहीये. एनसीएसएम नॉर्म नुसार हम्म. देत राहा. त्या गोष्टीला आपल्याला यश आलेलं आहे. म्हणजे तर ह्या गोष्टी कॉन्ट्रॅक्च्युअलचा आता पगार हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त एक आहे लाख आहे बाकी स्टेट पेक्षा. म्हणजे आम्ही राजस्थानचे ऍड बघतो, आम्ही कर्नाटकचे ऍड बघतो, आम्ही एमपीचे ऍड बघतो, तर सगळ्यात चांगला कॉन्ट्रॅक्च्युअलचा पेमेंट जेव्हा कॉन्ट्रॅक्च्युअल ह्या पोस्ट निघतात, जरी त्या कॉन्ट्रॅक्च्युअल असल्या तरी एनसीएसच्या सॅलरीने असावं. हा जो लढा आपण दिला सर एकदम म्हणजे एकदम खूप छान काम केलं सर. येस येस, त्याच्यामुळे आता नवीन जे फ्रेशर्स लागतात त्यांना फायदा होतोय. पण येस. हे सांगायचं झालं की ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या पोस्ट आलेल्या आहेत त्याच्यामध्ये क्लिअर एक उल्लेख असतो की जर त्या ओके. ठिकाणी परमनंट जर एखाद्याचे रिक्रुटमेंट झाले थ्रू एमपीएससी, तर तुम्हाला ती पोस्ट लगेच खाली करावी लागते. त्यामुळे तुम्हाला तुमचं जो सिक्युरिटी जे आहे ते तुम्हाला येस. थोडासा विचार करायला लागते. तुम्हाला तुमचं नेटिव्ह प्लेस आहे. अकॅडमिक मध्ये मला सांगायला खरंच खेद वाटतोय की मोस्ट ऑफ द 70% कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये मला म्हणजे खरंच म्हणजे सांगताना पण आता ओपनली बोलायला पण थोडंसं हे वाटतंय की येस सर. आपण ज्या सॅलरी म्हणा किंवा जे ऍज अ एम्प्लॉई ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. पण तुम्ही जर अकॅडमिक मध्ये करिअर करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. पहिलं, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे का? दुसरं, त्या कॉलेजचं मॅनेजमेंट खरंच अम्बिशियस आहे का? त्या कॉलेजला खरंच फ्युचरमध्ये मोठं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज नवीन चालू झालं त्याला 100 इंटेक करायचं, 100% त्यांना पीजी कोर्सेस चालू करायचे, त्यांना पीएचडी चालू करायचं आहे. म्हणजे त्या धिस विजन इज ग्रोईंग विजन. पण मोस्ट ऑफ द कॉलेज त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे आणि ते कसं तरी रन करायचं, आपण फक्त प्रॉफिट मेकिंग करायचं आहे असं बऱ्याच वेळा दिसून येतं. हो तर हो. पहिलं कॉलेज जॉईनिंग करण्यापूर्वी तुम्ही त्या गोष्टी बघून घ्या. त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, कॉलेजच्या मॅनेजमेंटचं विजन काय आहे हे तुम्ही बघून घ्या. म्हणजे विजन चांगलं असेल तर बऱ्याच वेळा टीचर्सला, कारण का ज्याच्याकडे विजन आहे तो म्हणतो की एज्युकेशनचा बेस किंवा पिलर जो आहे तो टीचर आहे. एक आणि जो पिलर जर विद्यार्थिनीला चांगला काहीतरी स्ट्रॉंग प्रश्न असेल. विचारताय, मी अनम्यूट करतो सर. प्रियंका, तुला येस काही येस प्रश्न येस. विचारायचा आहे का? प्रियंका मुरगुडे. येस सर, गुड इव्हनिंग. येस. थँक्स गुड फॉर इव्हनिंग दिस मॅम. इन्फॉर्मेशन. आणि येस. खूप चांगल्या पद्धतीने ही वेबसाईट क्रिएट केलेली आहे. मी स्वतः अकॅडमिक्स मध्ये नवीन आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कन्सल्टिंग ऑफ्थल्मॉलॉजिस्ट आहे. MS शालाक्य गोल्ड मेडलिस्ट आहे RGHS मधून, आणि वा वा. करंटली आय एम छान. अरे प्रॅक्टिसिंग इन पिंपरी चिंचवड. माझं ओके. स्वतःचं डोळ्याचं ओके. हॉस्पिटल आहे. आता प्रश्न असा आहे सर, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण एखाद्या नवीन कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, DY पाटील पिंपरीचं कॉलेज माझ्या इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. ओके. आणि मी एकदा हो. दोनदा कॉलेजमध्ये गेलेली आहे, प्रशांत खाडेसरांना भेटलेली आहे. ओके. आता बरोबर. जेव्हा नवीन विद्यार्थी NTT पास होऊन क्वालिफाय होऊन जेव्हा नवीन कॉलेजेसला अप्रोच होतील, तर येस. एक्झॅक्टली हे व्हिजन म्हणा किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी अंतर्गत असतात, हे ह्यांनी माहिती कशी काढायची? पहिली गोष्ट की बाबा ह्या कॉलेजचं वेबसाईट वरनं आपल्याला सगळी कल्पना येऊ शकेल का? किंवा अंतर्गत गोष्टी कशा चालतात, पेशंटचा फ्लो, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, पंचकर्म व्यवस्थित केली जात आहेत काय? म्हणजे बिईंग क्लिनिकल पर्सन, माझा जास्त ओढा क्लिनिकल सर्व्हिसेसकडे राहिला. सर्जरी म्हणा, OPD म्हणा, डायग्नोसिस, पेशंट डिरेक्टली चेक करणं. परंतु जेव्हा बरोबर. अकॅडमिकला जातो सर, देर इज ह्यूज डिफरन्स. माझे ओके. इतर काही कलिग्स आहेत जे ऑलरेडी वर्किंग आहेत, असिस्टंट प्रोफेसर आहेत, रीडर आहेत, दे आर अबाउट टू बी HOD. कारण मला स्वतःला 2008चं माझं पासिंग आउट आहे सातारा मधून, ओके. गव्हर्नमेंट कॉलेजमधून, आर्यांगल मधून. आणि माझं MS झालं सर 2019ला. सो इट्स अ ह्यूज बर. डिफरन्स इन माय अकॅडमिक. स्टील आय गॉट द गोल्ड मेडल, आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर जॉब करत, कन्सल्टिंग करत करत, लोकांच्या हाताखाली काम करत, बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आल्यानंतर मी स्वतःचं हॉस्पिटल बिल्डअप करतेय. तर ओके. अकॅडमिक्ससाठी जेव्हा मी काही रेफरन्सेस घ्यायचा प्रयत्न करते की बाबा मी रोज जाऊन एक 2-3 लेक्चर चांगल्या पद्धतीने घेऊ शकते, मी एक्सप्लेन मुलांना चांगलं करू शकते. NTTचा सिलेबस बघता आता एक छान माइंडसेट तयार झालाय की क्लासरूम मॅनेजमेंट कशी करायची आहे, ऑब्जेक्टिव्ह कसे शोधायचे, कसं तुम्हाला डिलिव्हर करायचंय लेक्चर. परंतु जेव्हा मी माझ्या कलिगशी बोलते ते म्हणतात फक्त टीचिंग पुरतं हे मर्यादित राहिलेलं नाहीये, त्याच्याबरोबर
QCA आहे, NABH अक्रिडेशन्स आहेत कॉलेजचे, तर ही बाकीची कामं इतकी आमच्या मागे लागलेली आहेत की तुम्ही विचार करा जर तुम्हाला कुठं खरं जॉईन करावं असं वाटतंय का. बरोबर. पहिली गोष्ट. नाही सो नाही, खरंच ह्याचा आहे आता. अंदाज नवीन मुलांना कसा येणार. सांगतायत सर, म्हणजे नवीन सांगतायत. मुलांना मी तेच सांगतो आता. म्हणजे आता मी तेच तिकडच येणार होतो. मी आता तुम्हाला 4 ओके. स्तराचे कॉलेजेस सांगितलेत आणि त्यानुसार मी तिकडेच येणार होतो. तुम्हाला कॉलेज चॉईस करायचं किंवा अकॅडमिक करिअर चॉईस करायचं काय. आता यू आर ओके. क्लिनिशियन, शाला येस. किंवा ऑप्थॅल्मची ओपीडी तुम्ही बघताय. आता येस. तुम्हाला क्लिअर सांगायचं म्हणून म्हटलं, खेदाची गोष्ट आहे की बऱ्याच प्रायव्हेट कॉलेजला त्या गोष्टी ग्रोथ किंवा ह्या गोष्टी बाकीच्या फील्ड प्रमाणे आपल्याला मिळत नाहीत. आता हम्म. तुम्ही म्हटलं त्यानुसार आता फॉर एक्झाम्पल आपण डी वाय पाटील घेऊ. कुठं आपण कुठे टीका न करता किंवा हे न करता बघू आपण हो. की हो. तुमच्या आता बरोबर जे तुम्ही मित्र आहेत, कलिक म्हटला तुम्ही, किंवा तुमचे जे क्लासमेट्स असतील त्या ओके. कॉलेजला क्लासमेट्स असेल त्यांना तुम्ही विचारू शकता की ओके. पहिलं सॅलरी रेग्युलर होते का. ओके. दुसरा प्रश्न राहील, तुम्हाला स्टार्टिंगला सॅलरी किती राहील. दुसरा ओके. प्रश्न राहील, आता सॅलरी संदर्भात बोलू आपण. काही काही ठिकाणी अगदी म्हटलं पुण्यामध्ये किंवा काही अगदी जिथं निडी पर्सन असेल 30-35 हजार फक्त सॅलरी जाते किंवा 40-45. आता बरेच कॉलेज 70-75 हजार लेक्चरला देत आहेत. बरेच कॉलेज म्हणजे काय की आता फॉर एक्झाम्पल कोपरगाव जवळ एक आहे, ज्या ठिकाणी लेक्चरर पोहोचू शकत नाहीत त्या ठिकाणी. आता बऱ्याच कॉलेजेसची स्ट्रॅटेजी काय आहे मी सांगतो की पेरिफेरीचे जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी लेक्चरर रेग्युलर घेत आहेत आणि जे हायर फॅकल्टीज आहेत फॉर एक्झाम्पल रीडर आणि प्रोफेसर ते पार्ट टाइम घेत आहेत. पार्ट टाइम घेण्यामागचं कारण काय, हायर फॅकल्टीजना जास्त पगार द्यायला लागतो आणि लेक्चररला कमी पगार द्यायला. आता लेक्चररला कसं आहे, जर बघायला गेलं लेक्चर्स जास्त असतात, रीडर प्रोफेसरला त्यामानाने लेक्चर्स कमी असतात. लेक्चररला सुरुवातीला जर 35-40-45 हे जे असतं, ह्या ज्या पगार जो ठरवला जातो तो तुमच्या नीड वरती. मला मला क्लिअर म्हणणं आहे आपल्या टीचर्सला किंवा डॉक्टर्सना, तुम्ही तुमची स्वतःची किंमत स्वतः ठरवा की मला नाही बाबा, मला 55-60 हजार पगार अपेक्षित आहे किंवा 65 हजार पगार अपेक्षित आहे, तेवढा मला मिळाला पाहिजे तर मी जॉब करेन. पण काही लोक काय करतात, 30-35-40 पासून सुरुवात करण्यासाठी खरं तर करतात. पण त्याचा जो आहे म्हणजे म्हणतो ना सप्लाय अँड डिमांड हा प्रश्न बरोबर. येतो. त्यांना जर डिमांड जास्त असेल तर तुम्हाला 60-65 हजार 70 हजार पण पगार देतील. त्यांना अ, गरज असते पण बऱ्याच वेळा ते दाखवत नाहीत. तर पुढे 3-4 माझ्याकडे कॅन्डिडेट मी त्याला कमी पगार देऊन देतो. आता तुम्ही म्हणला त्यानुसार तुम्ही क्लिनिकल आहात. तुम्ही जर साधा विचार केला की तुमच्या क्लिनिकला सकाळ संध्याकाळ तुम्ही जर पेशंट बघत असाल, तुमचा मंथली इन्कम जर 1 लाख अराउंड जात असेल, तर तुम्ही तिथं अकॅडमिक मध्ये जर तुम्ही जॉईन झाला, तुम्ही बोलला त्यानुसार QCI नॅक वगैरे बरेच काम आहेत. क्लरिकल वर्क मोस्टली जास्त राहतात. तुमचं लेक्चर प्रॅक्टिकल सोडलं तर क्लरिकल वर्क आणि त्याचं प्रेशर खूप आहे. तर येस. येस. 35-40 हजार 45 हजार पगार इट इज व्हेरी स्मॉल अमाऊंट तुमच्या येस. कामाच्या दृष्टीकोन, माझं क्लिअर मत आहे. आणि येस. तुम्हाला अकॅडमिक मध्ये जायचं आहे पण 35-40 हजार पगार फक्त घेऊन सुरुवात करायची आहे. आणि तेच म्हटलं त्यानुसार की तुमचं प्रॅक्टिस जर तुम्ही जास्त सर कमवत तुमचा असाल. मुद्दा अतिशय बरोबर आहे. येस. हम्म. गोष्ट अशी आहे सर की आता मला हे फार म्हणजे क्लिअरली इथं नमूद करावं वाटतं की नवीन डॉक्टर्स जे आमच्यासारखे आहेत 3-4 वर्षापासून प्रॅक्टिसमध्ये, इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसमध्ये, बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत आपण रजिस्ट्रेशन करून जेव्हा हॉस्पिटल चालवायला घेतो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा सर बाकीच्या सिनियर लोकांच्या तुलनेत जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उभं राहायचा प्रयत्न करता आपापल्या फील्डमध्ये, तेव्हा सगळे रजिस्ट्रेशन राईट फ्रॉम फायर NOC ते तुमचं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या मॅडम अंतर्गतचे तुम्हाला एक सांगू का सर्टिफिकेशन तुम्हाला आणि खर्च खूप मला वाढतात. बरोबर तुम्ही सांगताय ते मला अगदी मला पटतंय. मी तुम्हाला एक सांगू का, तो अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं, अकॅडमिक करिअर हे कासवाप्रमाणे आणि अच्छा. तुमचं ह्याचं करिअर जर बघितलं आपलं कमर्शियल आपलं ह्याचा प्रॅक्टिसचं, ते आहे ओके. सशाप्रमाणे. ओके. तुम्ही त्याच्यामध्ये अकॅडमिक करिअर तुम्हाला स्लोली स्लोली तुम्ही ग्रोथ होत जाल, स्लोली स्लोली. पण तुम्हाला म्हणलं स्टार्टिंग तुम्हाला ते जवळचं कॉलेज, त्या कॉलेजला रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार त्या कॉलेजला रिक्वायरमेंट एकच लेक्चर असेल, तुम्हाला नसेल तर ते बोलून आणि तुम्हाला अगदी जबरदस्ती लागायचं असेल कमी पेमेंट मध्ये देतील. त्याच्यानंतर तुम्हाला 5 वर्षानंतर रीडर व्हायचं आहे. तुमचा पे स्केल कधी चेंज होतो? 5 वर्षांनी. 5 वर्षांनी तुम्हाला जर पुढे वॅकंट पोस्ट असेल तरच तुम्ही रीडर होऊ शकता किंवा असोसिएट प्रोफेसर होऊ शकता. अच्छा. नसेल तर तुम्हाला तसंच फॉर एक्झाम्पल म्हणलं तुम्ही आता अगदी आपण 50 ग्रॉस धरू, आपण 50,000 सॅलरीवर तुम्ही तुमचं करिअर चालू केलं अकॅडमिकचं, पण तुम्हाला तब्बल 8 तास तुम्हाला कॉलेजमध्ये काम करायचं आहे. येस. 8 तास तुम्ही कॉलेजमध्ये काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही घरी येऊन परत ओपीडी करणं, ॲज यू आर लेडी, तुम्हाला येस. घरचं बघणं, लेडी असू दे किंवा येस. जेंट्स येस. असू दे.
8 येस तासाच्या कामानंतर तो थोडासा फटीग होऊन जातो. भले आपल्याला ओझं उचलायचं येतो नाही, पण दॅट इज येतो इंटेलेक्च्युअल वर्क आहे आपलं. इंटेलेक्च्युअल येस वर्क असल्यामुळे आपण जर घरी जर आलो तर थोडासा फटीग राहतो. त्यामुळे आल्यानंतर लगेच वी आर नॉट मशीन की इकडून काढलं आणि तिकडे लगेच आपण जाऊन प्रॅक्टिसला बसलो तिथं मशीन आपलं चालू झालं. तर येस तो थोडा परिणाम होतो आपल्या प्रॅक्टिसमध्ये. आणि माझं एक क्लिअर मत आहे, तुम्हाला जर कुठलंही प्रोफेशन करायचं असेल, फॉर एक्झाम्पल बिझनेस करायचा असेल, तर त्याला जेवढा जास्त वेळ द्याल तेवढा तो बिझनेस डेव्हलप होतो. आणि तुम्हाला ते पहिल्यांदा क्लिअर करावं लागेल, आय वॉन्ट टू डू प्रॅक्टिस और अकॅडमिक करिअर. ओके प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, माझं क्लिअर मत आहे की तुम्ही फुल टाइम प्रॅक्टिसमध्ये तुमची प्रॅक्टिस डेव्हलप करा. आणि बाय चान्स तुम्हाला शेजारी कुठलं कॉलेज असेल, त्या ठिकाणी रिक्वायरमेंट जास्त असेल, तुमच्या अटी शर्तीवरती ते कॉलेज चालू राहत असेल, म्हणजे कॉलेज इन द सेन्स ते तुम्हाला सांगाल ठीक आहे, मी तुम्हाला 50-60 हजार पगार देतो, तुम्ही तुमच्या लेक्चर पुरतं किंवा प्रॅक्टिकल पुरतं येऊ शकता आणि करू शकता, तर दॅट विल बी बेटर. पण तुम्ही फुल टाइम 8 तास देणार असाल आणि तुमची प्रॅक्टिस डिस्टर्ब होत असेल, आणि पण तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुमचा मी म्हणेन निर्णय पूर्णपणे चुका. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये फुल टाइम वेळ द्या. कारण का तुम्ही म्हटलं त्यानुसार सॅच्युरेशन भरपूर आहे. पण येस सॅच्युरेशन असेल तर पॉप्युलेशन पण भरपूर आहे. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रिक्वायरमेंट डॉक्टरची तेवढीच आहे. आणि शेवटी कसं आहे, तुम्ही रिस्क घेतल्याशिवाय तुमची प्रगती होत नाहीये. तुम्हाला रिस्क येस घ्यायची नाही, काय नाही, मग तुम्ही अकॅडमिक पडा. अकॅडमिक मध्ये तुम्हाला म्हटलं त्यानुसार की बाबा मग स्लो ग्रोथ, म्हणजे आज 40,000 किंवा 50,000 मी तुम्ही चालू केलं, पुढच्या वर्षी 3% पगार वाढेल. बऱ्याच कॉलेजला आता गव्हर्नमेंटचा रूल आहे की तुमचा कमीत कमी 3% पगार वाढला पाहिजे दरवर्षी. बरेच प्रायव्हेट एफ कॉलेज आर हा ए 3% पगार कमिटीमध्ये देतात. ते जातं सर, बरोबर आहे. जातं, पण बरेच कॉलेज हे 3% पगार पण देत नाही. मला तेच म्हणतो की 60 ते 70% कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेज आहेत की ह्या बऱ्याच गोष्टी फॉलो होत नाहीत. आणि आपली ससे उलपट होते. आणि काय होतं, तुम्ही मी आता 4-5 वर्षापूर्वी माझे पीजी स्टुडंट पास व्हायचे किंवा माझ्याकडे कोणी सल्ला घ्यायला यायचं, त्यांना मी हेच सांगायचो की एमडी केल्यानंतर तुम्ही अकॅडमिक मध्ये येता, ती एकंदरीत एक कुबडी घेतल्यासारखं होऊन जातं. तुम्ही अच्छा स्वतःच्या पायावर परत उभारत नाही. का कुबडी घेतल्यासारखं मी का म्हणतो, कारण का तुम्ही जर एमडी घेतल्यानंतर प्रॅक्टिसमध्ये जर पडला, तर काय होतं, 2-3 वर्ष तुम्हाला स्ट्रगल आहे. पण एकदा तुम्ही सेट झाला, तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स आला, आणि तुम्हाला खरंच प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट असेल, मी म्हणतोय, मी म्हणजे परत परत मी रिपीटेडली येस म्हणतो, येस तुम्हाला खरंच येस प्रॅक्टिसमध्ये येस इंटरेस्ट आहे आणि तुमचं नॉलेज खूप साऊंड आहे, तर 100% तुम्ही 2-3 वर्ष वेटिंग पिरियड केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुल व्हाल. पण येस अकॅडमिक जर करून मी करतो म्हटलं, तर काय होतं, एक सिंपल तुम्हाला सांगतो की ऍट द एज ऑफ 25-26 आपण आपलं करिअर अकॅडमिक चालू करतो. पहिल्यांदा काय म्हणतो आपण, एखादं क्लिनिक घेतो, त्याचं भाडं असतं आपल्याला, येस भाडं निघलं पाहिजे म्हणून आपण काय कुठेतरी आपला अकॅडमिक जॉब बघतो. पण मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार अकॅडमिक जॉब बघितला की तुमचे 8 तास तिकडे जातात आणि इकडे आपण 2 ते 3च तास देतो. मग सकाळच्या बरोबर वेळेस काय पेशंट येणारे असतात, ते पेशंट डायव्हर्ट होतात. आणि मी आता माझं स्वतःची 20 वर्षाची प्रॅक्टिस आहे, तुम्हाला सांगतो, पेशंट एक वेळ 2 वेळा डॉक्टरांची वाट बघतो, तिसऱ्यांदा प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल त्या टायमाला येत नसतो तो. तर बघतो येस की शेवटी अवेलेबिलिटी कुठला ड्रायव्हर डॉक्टर अवेलेबल आहे तिकडे जातो. म्हणजे सगळ्याच क्षेत्रात आहे ते. मला येस इझिली येस 24 आवर कोण डॉक्टर अवेलेबल आहेत, मी तिकडे जातो. त्यामुळे येस प्रॅक्टिस सेटलची व्हायला पाहिजे. क्वचित लोकांची तशी होते. त्यामुळं तुम्ही शेवटी मग काय होतं, मग 2-3 वर्षांतर असं होतं, अरे की आपला जो पार्शल आपण जो क्लिनिक बघतोय ते पार्शलच राहतं. आणि अकॅडमिक मध्ये आपण गेलो असतो त्याच्यानंतर एक 3-4 वर्षांतर अशी अवस्था येते की सांगायचं म्हटलं की आपलं तोपर्यंत लग्न झालेलं असते नवीन लोकांचं, मग अजून एक जबाबदारी पडलेली असते, अजून 1-2 वर्ष गेल्यानंतर बाळ झालेलं असतं, परत थोडं 1-2 वर्ष गेले आपण कुठेतरी घर घेतलेलं असतं, होम लोन चालू येस होतं, परत 1-2 वर्ष गेले की आपलं कार लोन चालू होतं. म्हणजे लायबिलिटीज वाढलेल्या असतात आपल्या. आणि येस लायबिलिटीज वाढल्यानंतर काय होतं, मग तुम्ही रिस्क घ्यायला तयार होत नाही. बाबा हे कमीत कमी 40-50 किंवा 60,000 तोपर्यंत वाढलेला असतो पगार, हा तर आपला रेग्युलर चालू आहे, मग प्रॅक्टिस कुठं हे करायचं. प्रॅक्टिस बरोबर चालू केलं असतं पण क्लिनिकचं भाडं असतं. मग त्यावेळी येस मग एक तुम्ही जर 7-8 वर्षानंतर पुढे गेला की असं दिसायला लागतं की बाबा अरे ठीक आहे, आपला पगार चालू आहे तो ठीक आहे. म्हणजे एकंदरीत ती कोंबडी तयार होऊन जाईल, तुम्ही स्वतःच्या पायावर बरोबर उभारत नाही आणि आपण तुम्ही सेफ झोन त्याच्यावरती डिपेंड सोडायला राहता तयार होत अकॅडमिक. नाही. कम्फर्ट झोन म्हणतात त्याला, कम्फर्ट. कम्फर्ट झोन आपण हा हा ब्रेकडाऊन करायला हा बघत तर नाही आपल्याला त्या अवस्थेत. वेळेअभावी आपण इथं थांबूया. 1च मिनिट राहिला, मी तुमचा आभार येस मानतो. आणि थँक्यू विद्यार्थ्यांचा जो प्रतिसाद होता, त्यांच्या मनातले प्रश्न पण आपण घेतले. आणि आता येस मग आम्हाला तुम्ही मुलाग्रासा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि एक बॅनर असेल कदाचित आपलं एटीएचं, तर ते मी दाखवतो. आता जी कॉन्फरन्स आहे. हॅलो हा सर. हॅलो हा सर, 1च सेकंद. हॅलो हा सर, आवाज येतोय. 1च सेकंद, मी बॅनर आपला जो जर दाखवता आला एटीएचा, तर तो बॅनर दाखवतो. इट इज अ हा, एटीएचा.
ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत लक्षात आलं, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्ही फुल टाइम प्रॅक्टिस करा. पार्शली तुम्हाला हे जर करायचे असेल, पार्शली तुम्ही जर जॉईन होत असाल तर पार्शली तुम्ही जॉईन व्हा अकॅडमिक. पण जर का प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट असेल तर फुल टाइम प्रॅक्टिस करा. तुमचं वेळ